नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024-25 ची मित्रांनो 23 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी झालेली मित्रांनो 23 फेब्रुवारीला, त्या सर्व जिल्ह्यांची आपल्याकडे गुण यादी ज्याला आपण गुणपत्रक म्हणतो ते सर्व आपल्याकडे आलेले आहे मित्रांनो। आता गुण यादी कशाला म्हणतात मित्रांनो, जर तुम्ही पण 23 तारखेला फिजिकल दिलं असेल किंवा मैदानी चाचणी दिली असेल मित्रांनो कोणत्याही जिल्ह्यामध्ये 23 तारखेला 23 फेब्रुवारी रोजी तुम्ही इथं मैदानी चाचणी दिली असेल मित्रांनो, तर तुमच्या जिल्ह्याचं इथं गुणपत्रक इथं गुण यादी इथं प्रसिद्ध झालेली मित्रांनो। आता ह्या गुण यादीमध्ये मित्रांनो जर 23 तारखेला ज्या विद्यार्थ्यांनी इथं त्यांची मैदानी चाचणी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना कोणत्या इव्हेंटमध्ये 100 मीटर 1600 मीटर किंवा मग गोळाफेक ह्या कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क पडलेले किंवा टोटल पूर्ण इव्हेंट मिळून त्यांना टोटल मैदानी चाचणीमध्ये किती मार्क आलेले हे अशा प्रकारचं स्टेटमेंट ज्याला आपण इथं गुण यादी अशा प्रकारे म्हणतो मित्रांनो। तर ते गुण यादी इथं मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्यांची इथं प्रसिद्ध झालेली आहे, ज्या जिल्ह्यांची 23 तारखेला इथं मैदानी चाचणी झालेली आहे मित्रांनो। जर तुम्ही पण 23 तारखेला मैदानी चाचणी दिली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीची, तर तुमचे पण इथं मार्क जाणून घ्या मित्रांनो। तुमचे पण इथं गुण यादीमध्ये तुमचं नाव चेक करून घ्या की तुम्हाला किती मार्क आलेले मैदानी चाचणीमध्ये, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो। आणि ह्या ज्या तुमच्या जिल्ह्याची तुम्हाला यादी कुठे मिळेल, तुम्ही कुठून डाउनलोड करू शकतात, या फिर मी तुम्हाला ह्या ज्या याद्या दाखवतोय ह्या तुम्ही कुठून डाउनलोड करू शकतात, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या, नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो आपण सर्वात पहिले जो जिल्हा बघूया मित्रांनो बघा। तर बघा मित्रांनो आपण आता नवीन एक जिल्ह्याची इथं लिस्ट बघूया मित्रांनो। आता ही जी लिस्ट आहे मित्रांनो, ही जी गुणपत्र मित्रांनो या फिर गुण यादी आहे ही मित्रांनो नाशिक ग्रामीणची मित्रांनो। कशाची आहे मित्रांनो, नाशिक ग्रामीणची। बघा नाशिक ग्रामीणची ही गुण यादी आहे मित्रांनो। नाशिक ग्रामीण पोलीसला मित्रांनो 23 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीची इथं ही गुणपत्रिका इथं प्रसिद्ध झालेली आहे, गुण यादी प्रसिद्ध झालेली आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा ऍप्लिकेशन ID दिलेले मित्रांनो, त्यांचा चेस्ट नंबर दिलेले, विद्यार्थ्यांचे नाव दिलेले आणि त्यांचे जेंडर, त्यांना गोळाफेकमध्ये किती मार्क आलेले, 100 मीटरमध्ये किती मार्क आलेले, 1600 मध्ये किती मार्क आलेले आणि त्यांचे टोटल किती मार्क होतात मैदानी चाचणीमध्ये आणि त्यांचा स्टेटस पास या फेल अशा प्रकारे इथं स्टेटस त्यांनी इथं दिलेलं मित्रांनो। आता हे मी तुम्हाला नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2024-25 ची मित्रांनो मी सांगितली तुम्हाला 23 तारखेची। बघा आता पुढच्या जिल्ह्याची आपण बघूया। बघा अशा प्रकारे इथं बघू शकतो तुम्ही मित्रांनो, थोडं झूम करतो तुम्हाला दाखवतो। बघा मित्रांनो याच्यामध्ये काय म्हणतात का, बघा मित्रांनो हे बीड जिल्ह्याची, बघा बीड जिल्ह्याची मित्रांनो। आता बीड जिल्ह्याची बघा याच्यामध्ये मित्रांनो ही 23 तारखेची नाहीये। आता बीड जिल्ह्याची जी पोलीस भरतीची जी मैदानी चाचणी होती मित्रांनो ती 11 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी अशा इथं 7 दिवसांच्या दरम्यान 8 दिवसाच्या दरम्यान इथं मैदानी चाचणी झालेली आहे मित्रांनो। आणि 11 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीच्या मधामध्ये ज्या पण दिवसाला इथं मैदानी चाचणी झाली असेल बीड जिल्ह्याची त्यांची संपूर्ण गुण यादी ही एकत्र इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, एकत्र ही तयार करून ही इथं प्रसिद्ध करण्यात आली आहे मित्रांनो। जर तुम्ही पण बीड जिल्हा पोलीसची मैदानी चाचणी तुम्ही 11 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीच्या मधामध्ये कोणत्याही दिवसाला तुम्ही मैदानी चाचणी दिली असेल मित्रांनो बीड जिल्ह्याची, तर तुम्ही तुमचं नाव ह्या लिस्टमध्ये चेक करू शकतात। कारण जेवढ्या पण डेटमध्ये जेवढ्या पण तारखामध्ये इथं बीड जिल्ह्याची मैदानी चाचणी झालेली आहे तर सर्व तारखांची एकत्र गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही मित्रांनो। याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकतात, तुमचे मार्क इथं चेक करू शकतात, ऍप्लिकेशन ID, तुमचं नाव आणि तुमचे टोटल किती मार्क आहे मित्रांनो हे तुम्ही तुमच्या मैदानी चाचणीमध्ये इथं अशा प्रकारे चेक करू शकता मित्रांनो। आता हे बीड जिल्ह्याची संपूर्ण 11 तारखे ते 18 तारखेपर्यंतची ही मैदानी चाचणीची इथं गुण यादी आहे मित्रांनो। अशा प्रकारे बघा पुढची जी गुण यादी आहे मित्रांनो ती आपण बघूया। बघा पुढचं आपण बघूया अमरावती ग्रामीणची। बघा अमरावती ग्रामीणची मित्रांनो 23 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीची इथं गुणपत्रिका इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो। बघा चेस्ट नंबर दिलेला आहे विद्यार्थ्यांचा, ऍप्लिकेशन नंबर, विद्यार्थ्यांचे नाव, 1600 मीटरचे मार्ग, 100 मीटरचे मार्ग, गोळाफेकचे मार्ग आणि टोटल त्यांचे किती मार्क होतात अमरावती ग्रामीणला ते पण त्यांनी अशा प्रकारे इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो। नंतर पुढचा जिल्हा आपण बघूया मित्रांनो। बघा पुढचा जिल्हा यवतमाळ आहे। बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मित्रांनो बघा 23 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीचे इथं गुणपत्रक प्रसिद्ध झालेले आहे। त्याच्यामध्ये बघा रोल नंबर दिलेले विद्यार्थ्यांचं, त्यांचं इथे मित्रांनो बघा नाव दिलेले आणि पोस्ट कोणत्या पोस्टसाठी त्यांनी अप्लाय केलं होतं पोलीस कॉन्स्टेबल ते दिलेले, त्यांचं जेंडर बघा मित्रांनो आता हे फिमेलचं मित्रांनो। बघा हे महिलांचं इथं दिलेलं मित्रांनो, त्यांची डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, कास्ट दिलेली आहे, त्यांची इथं हाईट दिलेली मित्रांनो। नंतर मग बघा तुम्ही बघू शकता त्यांच्या 800 मीटरचे टायमिंग दिलेले, 800 मीटरचे मार्ग, 100 मीटरचं इथं टायमिंग, 100 मीटरचे मार्ग, गोळाफेकचं टायमिंग आणि गोळाफेकचे मार्ग आणि टोटल त्यांचे किती मार्ग होतात मैदानी चाचणीमध्ये ते पण अशा प्रकारे इथं दिलेले मित्रांनो। आता हे यवतमाळ जिल्ह्याची मी तुम्हाला सांगितली महिलांची मित्रांनो। पुढे बघा आपण नेक्स्ट जिल्ह्याचं बघूया। नेक्स्ट जर विचार केला मित्रांनो सिंधुदुर्ग पोलीस, इथं बघा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट पोलीसची मित्रांनो ही पण 23 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीची इथं गुण यादी आहे, ऍप्लिकेशन नंबर दिलेले, चेस्ट नंबर, 1600 मीटरचे मार्ग, 100 मीटरचे मार्ग,
गोळाफेकचे मार्ग आणि त्यांचे टोटल किती मार्ग होतात मैदानी चाचणीमध्ये ते पण अशा प्रकारे इथं लिस्ट दिलेली आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही हे चेक करू शकतात मित्रांनो. पुढे बघा मित्रांनो मुंबई लोहमार्गाचं मित्रांनो मुंबई लोहमार्गाचं बघा सन 2024-25 करिता मित्रांनो 23 तारखेला बघा 23/2/2026 रोजी होणाऱ्या मैदानी चाचणीची इथं गुण यादी इथं तात्पुरत्या स्वरूपात इथं गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो. आता हे इथं लोहमार्ग मुंबईचं मित्रांनो बघा अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं ऍप्लिकेशन ID त्यांचं नाव आणि त्यांचे मार्ग बघा अशा प्रकारे इथं मार्ग दिलेले पूर्ण टोटल इव्हेंटमध्ये आणि टोटल इव्हेंटमध्ये किती मार्ग होतात ते पण त्यांनी इथं अशा प्रकारे मार्ग इथं दिलेले मित्रांनो. अशा प्रकारे मुंबई लोहमार्गाची मी तुम्हाला माहिती सांगितली. तुम्ही पण 23 तारखेला जर मैदानी चाचणी दिली असेल तर तुम्ही तुमचं नाव याच्यामध्ये चेक करू शकतात आणि तुमचे मार्ग याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकतात मित्रांनो. पुढे बघा पुढे आपण बघूया मित्रांनो पिंपरी चिंचवडला बघा पिंपरी चिंचवडमध्ये बघा मित्रांनो 23 तारखेला 23/2/2026 रोजी झालेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना प्राप्त गुणांची इथं माहिती इथं तक्ता इथं प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. ज्याला आपण गुण यादी म्हणतो. बघा ऍप्लिकेशन ID दिलेले चेस्ट नंबर दिलेले विद्यार्थ्यांचं 800 किंवा 1600 मीटरचे मार्ग 100 मीटरचे मार्ग गोळाफेकचे मार्ग आणि टोटल किती मार्ग होतात मैदानी चाचणीमध्ये ते पण त्यांनी अशा प्रकारे इथं दिलेले आहे मित्रांनो. नंतर पुढे बघा पुढचा जिल्हा जर आपण बघितला मित्रांनो बघा नागपूर बघा नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस दल पोलीस भरती 2024-25 मित्रांनो आहे आणि हे पण मित्रांनो 23 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या मैदानी चाचणीचं झालेले आहे मित्रांनो. अशा उमेदवारांची इथं मिळालेल्या मैदानी चाचणीचे गुण नोटीस बोर्डवर इथं म्हणजे गुण यादी तुमची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ह्या वेबसाईटवर मित्रांनो ती आणि तीच आपण इथं घेऊन आलेलो आहे बघा. अशा प्रकारे डिटेल्स नंबर दिलेले आहे तुमचं नाव तुमचे 100 मीटर किंवा 1600 मीटरचे टायमिंग 1600 मीटरचे मार्ग मित्रांनो 100 मीटरचं टायमिंग त्यांचे मार्ग गोळाफेकचे डिस्टन्स त्याचे मार्ग आणि टोटल तुम्हाला किती मार्ग मिळाले इथं मैदानी चाचणीमध्ये ते पण त्यांनी इथं अशा प्रकारे दिलेले मित्रांनो आणि ही पण मित्रांनो 23 तारखेची. अशा प्रकारे बघा पुढचा जर जिल्हा आपण विचारात घेतला मित्रांनो बघा पुढे बघा धाराशिव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील चालक बघा. आता हे धाराशिव पोलीस भरती चालकचे मित्रांनो आणि हे पण मित्रांनो 23 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीचं इथं गुण यादी आहे मित्रांनो 23 तारखेला बघा अशा प्रकारची इथं गुण यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये बघा मित्रांनो चेस्ट नंबर दिलेला आहे विद्यार्थ्यांचं नाव 1600 मीटरचे मार्ग गोळाफेकचे मार्ग आणि टोटल किती मार्ग होतात ते पण त्यांनी इथं अशा प्रकारे इथं धाराशिव जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल चालकचं इथं अशा प्रकारे इथं गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो. नंतर जर पुढचा जिल्हा जर आपण विचारात घेतला मित्रांनो तर बघा पुढचा जिल्हा आपण बघूया बघा मित्रांनो याच्यामध्ये काय म्हणलं बघा पुणे शहर. आता बघा पुणे शहर चालक पोलीस भरतीचं मित्रांनो मी सांगितलं तुम्हाला ते पण मित्रांनो 23 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीचं इथं तुम्हाला इथं चाचणीचे गुणपत्रक इथं प्रसिद्ध करण्यात आलेले आणि मित्रांनो हे पुणे शहर चालक पोलीसचे मित्रांनो महिलांचं बघा अशा प्रकारे इथं त्यांचं इथं एक्झाम डेट दिलेली म्हणजे मैदानी चाचणीची डेट दिलेली आहे. नंतर मग ऍप्लिकेशन ID त्या मुलींचं नाव महिलांचं नाव दिलेलं आहे. नंतर मग चेस्ट नंबर गोळाफेकचे मार्ग 800 मीटरचे मार्ग आणि टोटल त्यांचे किती मार्ग होतात ते पण त्यांनी इथं अशा प्रकारे दिलेले मित्रांनो. अशा प्रकारे ही पुणे शहर मित्रांनो चालकची मी तुम्हाला इथे माहिती सांगितलेली मित्रांनो महिलांची. नंतर पुढे बघा पुढचा जर जिल्हा आपण विचारात घेतला मित्रांनो बघा तर याच्यामध्ये बघा पुणे शहर मित्रांनो पोलीस शिपाई भरती महिला बघा पुणे शहर. आता मी तुम्हाला ही मागची जी PDF दाखवली ती पुणे शहर पोलीस भरती महिलांची होती मित्रांनो पण ती पुणे शहर पोलीस चालक भरतीची होती मित्रांनो चालकची होती ड्रायव्हरची होती मित्रांनो आणि ही जी लिस्ट आहे मित्रांनो ती पुणे शहर पोलीस कॉन्स्टेबलची आहे चालकची नाही आहे आणि ही पण महिलांची मित्रांनो. याच्यामध्ये पण सेम इथं ऍप्लिकेशन ID दिलेले विद्यार्थिनींचे नाव त्यांचे इथं चेस्ट नंबर गोळाफेकचे मार्ग 800 मीटरचे मार्ग 100 मीटरचे मार्ग आणि टोटल त्यांचे किती मार्ग होतात ते पण त्यांनी अशा प्रकारे इथं दिलेले मित्रांनो. अशा प्रकारे बघा पुढचा जिल्हा जर आपण विचारात घेतला मित्रांनो तर बघा नागपूर पोलीस बघा नागपूर पोलीसचं तुम्हाला सांगतो मित्रांनो नागपूर पोलीस कॉन्स्टेबलचं मित्रांनो हे आणि 23 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीचं इथं चेस्ट नंबर दिलेले आहे ऍप्लिकेशन ID दिलेली आहे 1600 मीटरचे मार्ग 100 मीटरचे मार्ग 800 गोळाफेकचे मार्ग आणि टोटल त्यांचे किती मार्ग होतात ते पण त्यांनी अशा प्रकारे इथं दिलेले मित्रांनो. नंतर जर पुढचा विचार केला मित्रांनो आपण तर पुढे बघा मित्रांनो पुढे दिलेले मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता नवी मुंबई ड्रायव्हरचं दिलेलं मित्रांनो नवी मुंबई ड्रायव्हरचं 23 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीचं इथं गुणपत्रिका इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे गुण यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये चेस्ट नंबर दिलेले विद्यार्थ्यांचं त्यांचं ऍप्लिकेशन ID दिलेलं आहे मित्रांनो त्यांचं नाव दिलेलं आहे त्यांचे 100 गोळाफेकचे मार्ग आणि 1600 मीटरचे मार्ग आणि मित्रांनो त्यांचे टोटल किती मार्ग होतात ते पण त्यांनी अशा प्रकारे इथं दिलेलं मित्रांनो. अशा प्रकारे नवी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरची होती. आता बघा मित्रांनो मीरा भाईंदरचं खूप मुलांचं इथं कमेंट येत होतं मित्रांनो की मीरा भाईंदरचा आणा तर मित्रांनो मीरा भाईंदरची आपण लिस्ट आजपासून इथं प्रसिद्ध म्हणजे करण्यात आलेले मित्रांनो. सर्व म्हणजे मीरा भाईंदरच्या ज्या डेटमध्ये ज्या तारखांमध्ये मैदानी चाचणी झालेली आहे आतापर्यंत त्या सर्व तारखांची गुण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट या सर्व PDF तुम्हाला कुठे मिळेल तर या सर्व PDF मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. आणि जे राहिलेले जिल्हे मित्रांनो जे मी ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगितलेले ज्या जिल्ह्यांची अजून गुणपत्रिका आली नाहीये गुण यादी आली नाहीये ते पण संध्याकाळपर्यंत येऊन जाईल मित्रांनो आणि ते पण सर्व PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जातील. तर तुम्ही सर्वात पहिले काय करा मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ह्या सर्व PDF तुम्ही चेक करू शकतात. आणि मित्रांनो मीरा बंदरची बी सर्व जिल्ह्यांची सर्व तारखांची इथं लिस्ट म्हणजे या गुण यादी इथं येणं मित्रांनो प्रसिद्ध झालेले तर तुम्ही ते पण
पण चेक करू शकतात. आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र.